रामकृष्ण हरी मंडळी, मी आपला डी एन साबळे, स्वागत प्रॉपर्टी ठाणे पश्चिम। आज मी तुम्हाला जरा थोडंसं आगळं वेगळं आणि वेगळंच दाखवतोय। आगळं वेगळं म्हणण्यापेक्षा ठाण्यामध्ये न्यूयॉर्क थीम आलेलं आहे आणि तेही न्यूयॉर्क थीम आपल्या ढोकळी कोळशे रोडवरती ॲलोनॉर नावाचं एक लोढाचं प्रोडक्ट आहे। खरं तिथेच न्यूयॉर्क थीमनं काही फ्लॅट्स आहेत जिथे तुम्ही जर बघितलं 3 BHK 3.5 BHK पेंट हाऊस आणि ट्रिपल डुप्लेक्स अशी एक सिस्टम आहे। तर 1120 कार्पेटचा 3 BHK असेल, 1343 एक 3.5 BHK फ्लॅट असेल आणि 2240 हा तुमचा डुप्लेक्स असेल आणि ट्रिप्लेक्स हा जो आहे तो 3650चा असणार आहे। अशा पद्धतीचे वेगळे आणि इथे विशेष म्हणजे 1 BHK म्हणा 2 BHK म्हणा हा काय प्रकार इकडे नसणार आहे। 2 एकरचं प्रायव्हेट फॉरेस्ट इथे ठेवलं जाणार आहे आणि विशेष म्हणजे ह्याचं क्लब हाऊस पण खूप मोठं आणि खूप प्रशस्त असणार आहे। अशाच ठिकाणी एक सुंदर असा एक प्रोजेक्ट बनतोय की जेणेकरून तुम्ही जर बघितलं तर टोटल 9 एकरचं लँड पार्सल असेल आणि त्या 9 एकरमध्ये जर टावरची संख्या बघितली तर 7 ते 8 टावर टोटल असतील आणि त्याच्यामध्ये सगळ्या फ्लॅटमध्ये मोठमोठ्या बाल्कन्या आणि जरा लक्झरीमध्ये आहे। आणि विशेष म्हणजे ह्याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला क्रिक फेसिंग आणि सिटी फेसिंग असे 2 व्ह्यूचे घरं आपल्याला इथे उपलब्ध नक्की मिळणार आहेत। राहिला प्रश्न आता हाच जो 3 BHK आहे, खरं तर हा 3.5 आहे, तर हा कसा असू शकतो, काय पद्धतीनं त्यांनी तो बनवलेला आहे तोच मी खरं तर दाखवण्याचा प्रयत्न करतोय। आणि जर पेमेंटच्या स्कीममध्ये आपण जर गेलो तर 25 25 25 आणि 25 2029ला हा प्रोजेक्ट तुम्हाला हातामध्ये चावी मिळेल। ज्या मंडळींना 25 25 25 असं पेमेंट चालणार आहे, मला असं वाटते त्यांच्यासाठी हा प्रोडक्ट चांगला असू शकतो। ज्यांना थोडं लक्झरी पाहिजे असेल, मला असं वाटतं त्यांच्यासाठी हा खूप सुंदर आणि चांगला फ्लॅट असू शकतो। खरं तर मी आता फ्लॅट दाखवण्याचा प्रयत्न करतो। खरं तर हा सॅम्पल फ्लॅट पण आहे, मी तरी पण तो दाखवण्याचा प्रयत्न करतो। ज्या वेळेला आपण फ्लॅटच्या ह्या साईडला जाणार आहोत त्यावेळेला तुम्हाला याच्यामध्ये वास्तू कंप्लायंट फ्लॅट असणार आहेत। तर घराची साईज जर तुम्ही बघितली तर ही मोठी असं तुम्हाला सगळ्यात पहिलं ज्यावेळेला तुम्ही येणार आहात त्यावेळेला तुम्हाला एवढी मोठी लॉबी मिळते तुमच्या घराच्या आतमधली, जिथे ह्या साईडला डिझाईन वगैरे सगळं केलेलं आहे। आणि ज्यावेळेला तुम्ही इथे येणार आहात तुम्ही बघू शकता साईडला तुमचं भगवंताचं मंदिर असं सुंदर आणि मोठं चांगल्या पद्धतीनं बनवलं गेलेलं आहे। आणि भगवंताच्या मंदिराच्या शेजारी ह्या लॉबीच्या शेजारी तुम्ही बघितलं तर इकडल्या साईडला तुम्हाला ह्या साईडला जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला इथं सुंदर आणि चांगल्या पद्धतीचं डायनिंग दिलेलं आहे। ह्या साईडला जर तुम्ही बघितलं तर डायनिंग खूप सुंदर आणि चांगल्या पद्धतीचं आहे। फ्लोरिंगचा जर विचार केला तर फ्लोरिंग वगैरे पण ह्या लोकांनी इम्पोर्टेड लावलेलं, विदेशातलं लावलेलं आहे आणि चांगल्या पद्धतीचं केलेलं आहे। डायनिंगच्या जस्ट अपोजिट साईडला जर तुम्ही बघितलं तर इथं लिव्हिंगसाठी वेगळी अशी जागा ही तुम्हाला प्रॉपर उपलब्ध करून दिलेली आहे। आणि सगळ्यात विशेष ठाण्यात एवढी मोठी बाल्कनी कोणाकडेच नाही आहे, कोणत्याच बिल्डरकडे एवढी मोठी बाल्कनीचा कन्सेप्ट मला असं वाटतं नाही आहे। कारण जवळजवळ 150 फुटाची तुम्हाला बाल्कनी ह्याच प्रोजेक्टमध्ये मिळू शकते, कारण एवढी मोठी बाल्कनी ठाण्यामध्ये कुठेच मिळत नाही। आणि ह्याच्यातनंच मी तुम्हाला ह्याच बाल्कनीतनं जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला क्रिक दिसणार आहे, अशाच बाल्कनीमधनं तुम्हाला एका साईडला जो आहे सिटी दिसणार आहे। तर ही बाल्कनी जी आहे ही जर मी तुम्हाला सांगितलं 150 फुटाची ही तुम्हाला टोटल अशी बाल्कनी प्रॉपर तुमच्या ह्या घरामध्ये मिळणार आहे। आणि विशेष म्हणजे ही बाल्कनी वापरात येणार नाही असं नाही, खाली वर चढायचा प्रकार नाही आहे, हे प्लेन आहे। बघा हे फ्लोरिंग इकडलं घरातलं फ्लोरिंग आणि इकडलं मॅच करून ठेवलेलं आहे। अशा पद्धतीची ही बाल्कनी तुम्हाला प्रॉपर वापरात नक्की येईल। आणि नंतर जेव्हा आपण ह्याच्या शेजारीच जर तुम्ही बघितलं तर हा 3.5 मधला हाफ बेडरूम पण आहे। हाफ बेडरूमला तुम्ही ॲज ए स्टडी रूम म्हणून करू शकता, मंदिर म्हणून करू शकता किंवा तुमचं ऑफिस म्हणून करू शकता। तर अशा पद्धतीचं हे पण जर बघितलं तर मोठं आणि चांगल्या पद्धतीचं तुम्हाला हा स्टडी रूम म्हणा किंवा हाफ बेडरूम पण साईज जर बघितली तर मोठी आहे। ह्या साईडला त्यांनी 2 बेडरूम तुम्हाला ह्या साईडला मिळणार आहेत आणि हे 1 बेडरूम ह्या साईडला मिळणार आहे। ज्यावेळेला आपण ह्या बेडरूमकडे जाणार आहोत त्यावेळेला तुम्ही बघू शकता इकडे आल्यानंतर तुम्हाला ह्या बेडरूमच्या साईज पण जर बघितल्या तर 10 बाय 12च्या बेडरूमच्या साईज तुम्हाला मोठमोठ्याल्या आहेत, जे तुम्ही बघू शकता। ह्या साईडला 5 ते 6 फूट जागा शिल्लक आहे, ह्या साईडला 2 फूट जागा शिल्लक आहे, ह्या साईडला पण 2 फूट जागा अधिक तुमचं कपाट पण दिलेलं आहे। तर एवढा मोठा बेड लागून पण तुम्हाला एवढी मोठी जागा ह्या बेडरूममध्ये नक्की मिळते। आणि त्याच्या जस्ट जर अपोजिटला आलो तर आपल्याला इथं मस्तपैकी बाथरूम, वॉशरूम, टॉयलेट हेही प्रशस्त आणि चांगल्या पद्धतीचं मिळते। मायवन टेक्नॉलॉजी असणार आहे आणि जर बघितलं याच्यात कॉलर कंपनीचं तुम्हाला सगळं फिटिंग दिलेलं पण आहे। अशा पद्धतीचा सुंदर फ्लॅट आहे। ज्या लोकांना थोडं लक्झरीमध्ये जायचं मला असं वाटतं त्यांच्यासाठी हा नक्की चांगला फ्लॅट असू शकतो। इथे भगवंताचं मंदिर त्यांनी हे प्रस्थापित केलेलं आहे। आणि त्याच्यानंतर ज्यावेळेला आपण पुढे येणार आहोत त्यावेळेला तुम्ही बघू शकता
इकडे आल्यानंतर हा तुमचा तो बेडरूम झाल्यानंतर आपण ह्या बेडरूमला येतो। इकडे आल्यानंतर तुम्हाला इकडे सुंदर आणि खूप चांगल्या पद्धतीचं असं किचन मिळणार आहे, जे 2 साईडला प्लॅटफॉर्म असणारं किचन असणार आहे। तुम्ही बघू शकता इथे फ्रीजची सुविधा आणि त्याच्यानंतर 2 साईडला प्लॅटफॉर्म। आणि विशेष म्हणजे ज्यावेळेला तुम्ही बाहेर येणार आहात त्यावेळेला इकडे एक पट युटिलिटी एरिया वापरायला दिलेला आहे। तुम्ही इथे वॉशिंग मशीन, इस्त्री किंवा मग डिशवॉशर वगैरे ह्या साईडला सेट करू शकता आणि वरती कपडे वाळवायला पण तुम्हाला इथे अशी मस्त मोठी जागा नक्की दिलेली आहे। आणि इकडनं तुम्हाला मात्र क्रॉस व्हेंटिलेशन प्रॉपर येणार आहे। अशा पद्धतीचं खरं तर हे किचनही आहे आणि किचनची साईज पण तुम्ही बघू शकता मोठी आणि चांगली प्रशस्त नक्कीच आहे। नंतर ज्यावेळेला आपण बाहेर येणार आहोत त्यावेळेला समजलं पॅसेज आहे आणि ह्या साईडला आल्यानंतर तुम्हाला इथे कॉमन बाथरूम, वॉशरूम, टॉयलेट हेही मोठं आणि चांगल्या पद्धतीचं मिळते। बघू शकता तुम्ही किती सुंदर आणि चांगल्या पद्धतीने हे बनवलेलं आहे। आणि ह्या साईडला पण इकडे जागा जर बघितली तर ही जागा ही तुम्हाला चांगल्या पद्धतीची मात्र इकडे नक्की मिळते। आणि त्याच्यानंतर ज्यावेळेला आपण बाहेर येणार आहोत, बाहेर आल्यानंतर परत तुम्हाला इथे लहान मुलांचं बेडरूम म्हणून दिलेलं आहे। त्याच्यात पण बघा तुम्ही कपाट ह्या साईडला ऑलरेडी लावलेला आहे। त्याच्यानंतर बेडही लावला, बेडला इकडे ह्या साईडला 5 फूट जागा आहे, ह्या साईडला 2-2.5 फूट जागा आहे। इकडे पण तुम्ही बेड कपाट लावून पण तुम्हाला 2 फुटाची जागा आहे। आणि इकडनं मात्र तुम्हाला क्रिक सिटीचा व्ह्यू तुम्हाला ह्या खिडक्यामधनं टॉप टू बॉटम अशा खिडक्या असणार आहेत, तिकडून तुम्हाला चांगला व्ह्यू दिसतोय। आणि इंटिरियर हे तर समजा सॅम्पल फ्लॅट आहे, आपल्याला खाली फ्लॅट मिळणार आहे, ह्याला काही सगळं जे इंटिरियर आहे ते काय करून मिळणार नाही आहे, तुम्हाला करावं लागेल। नंतर ज्यावेळेला तुम्ही शेवटच्या बेडरूममध्ये एंट्री करणार आहात त्यावेळेला हे तुम्हाला एवढा मोठा असा जवळजवळ 6-7 फुटाचा पॅसेज मिळतो। आणि इथे तुम्हाला हे कपाट मिळते, जे कपाट इथून तुमचं जे चालू होतं ते कपाट खूप असं लांब लचक, म्हणजे इथपर्यंत तुम्हाला असं मोठं कपाट मिळतं, जे तुम्ही बघू शकता किती सुंदर आणि किती चांगल्या पद्धतीचं आहे। अशा पद्धतीचं हे कपाट तुम्हाला इकडनं म्हणजे बनवून देणार आहे, पण जागा असेल तेवढी कपाटासाठी। नंतर तुम्ही ज्यावेळेला इकडे येणार त्यावेळेला इकडे एक मोठं बाथरूम, वॉशरूम, टॉयलेट तुम्हाला भेटते, जे चांगल्या पद्धतीचं आणि चांगलं सेट असं केलेलं असणार आहे अशा पद्धतीचं। आणि नंतर ज्यावेळेला तुम्ही ह्याच्या बाहेर येणार आहात त्यावेळेला तुम्हाला हे बेडरूम दिसते। बेडरूममध्ये ह्याचा बेड लावलेला आहे, ह्या साईडला 3-4 फूट जागा आहे, त्या साईडला 3-4 फूट जागा आहे, अधिक ह्या साईडला पण 3-4। हा जो बेडरूम आहे याची बेडरूमची साईज पण थोडीशी लॅविश आणि मोठी आणि चांगल्या पद्धतीची आहे। आणि ह्या बेडरूममधनं जर तुम्ही बघितलं तुम्हाला क्रिक एका साईडने क्रिक दिसणार आहे आणि नंतर भविष्यात येणारं सिटी पण दिसणार आहे। अशा पद्धतीचा खरं तर हा 3 BHK 3.5 BHKचा फ्लॅट आहे। इथे तुम्हाला मी सांगितलं त्याप्रमाणे स्विमिंग पूल, क्लब हाऊस, जिम आणि 2 एकरचं फॉरेस्ट रिझर्वेशन त्यांनी फॉरेस्ट बनवलेलं आहे, ते फॉरेस्टसाठी त्यांना रिझर्वेशन ठेवतील। 9 एकरमध्ये टोटल असणार आहे, त्याच्यामध्ये 2 एकर फॉरेस्टच असणार आहे। त्याच्यानंतर मग बाकीचे 7-8 ते टावर तुम्हाला तिथं मिळतील। आणि जी किंमत आहे आता सगळ्यात विशेष म्हणजे 1120 कार्पेटचा जो फ्लॅट असेल त्याची किंमत तुम्हाला 248 असणार आहे। आणि त्याच्यानंतर जे 1343 आहे, जे 3.5 BHK 2.98 असणार आहे। आणि त्याच्यानंतर जो डुप्लेक्स आहे तो 2240 कार्पेटचा असणार आहे आणि 650 त्याचा रेट असणार आहे। आणि 3650 जे आहे ते 10,99,00,000 रुपये ह्याची किंमत असणार आहे। तर अशा पद्धतीचं खरं तर हे वेगवेगळ्या रेट्समध्ये वेगवेगळे अशा पद्धतीचे फ्लॅट असणार आहेत। जर तुम्हाला हे फ्लॅट बघायचे असतील, पण याचं पोझिशन तुम्हाला मी सांगितलं त्याप्रमाणे आपल्याला 2029ला मिळणार आहे, त्याच्या अगोदर याचं पोझिशन मिळणार नाही आहे, प्लॅन आहेत। जर कोणाला अशा मोठ्या घरामध्ये लॅविश आणि लक्झरीमध्ये बाल्कनी सहित फ्लॅटमध्ये जायचं असेल, मला असं वाटतं त्यांनी मला फोन करा, हा फ्लॅट आपण नक्की दाखवू शकतो। जर हळूहळू पेमेंटचा काही विषय असेल तुम्हाला तर तुम्ही इथे हे घर नक्की घेऊ शकता। अशाच पद्धतीचे नवे जुने चांगल्या पद्धतीचे घर आम्ही कंटिन्यू दाखवण्याचा प्रयत्न करतो। मला असं वाटते जर तुम्हाला ते आवडले तर आम्हाला 100% फोन करा, आम्ही तुम्हाला हे घर नक्की दाखवण्याचा प्रयत्न करतो। तर थांबतो मंडळी, रामकृष्ण हरी।